जुन्या नोटांच्या माध्यमातून कर स्वीकारण्याची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत असल्यानं पालिकांमध्ये कर भरणा वाढत चाललाय। हा आकडा वाढता आता 914 कोटी 35 लाखांपर्यंत गेला। नगर विकास विभागाने याबाबतची माहिती दिली आहे। राज्यातल्या काही महापालिकांच्या तिजोरीत किती कर जमा झाला त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बृहन्मुंबई 266 कोटी 95 लाख, नवी मुंबई 37 कोटी 33 लाख, कल्याण डोंबिवली 49 कोटी 33 लाख, मीरा भाईंदर 35 कोटी 26 लाख, वसई विरार 14 कोटी 99 लाख। कोणत्या महापालिकेत किती वसुली झाली आहे? पनवेल 4 कोटी 90 लाख, उल्हासनगर 28 कोटी 83 लाख, भिवंडी निजामपूर 13 कोटी 73 लाख, पुण्यात 111 कोटीची वसुली झाली आहे तर पिंपरी चिंचवड इथे 31 कोटींची वसुली झाली आहे। ठाण्यात 35 कोटी, सांगली कुपवाडा 13 कोटी 40 लाख, कोल्हापूर 7 कोटी 53 लाख, अहमदनगर 7 कोटी 25 लाख, नाशिक 18 कोटी 6 लाख। कोणत्या महापालिकेची किती वसुली बघतोय आपण? धुळ्यात 9 कोटी 75 लाख, जळगाव 9 कोटी 50 लाख, मालेगाव 5 कोटी 85 लाख, सोलापूर 20 कोटी 23 लाख तर औरंगाबाद 11 कोटी 43 लाख। नांदेड वाघाळा 10 कोटी 92 लाख, अकोला 3 कोटी 94 लाख, अमरावती 11 कोटी 12 लाख, नागपूर 18 कोटी 12 लाख, परभणी 56 लाख, लातूर 5 कोटी 10 लाख, चंद्रपूर 3 कोटी 88 लाख, नगरपालिका प्रशासन संचालनालय 128 कोटी 55 लाख। एक छोटासा इथे ब्रेक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।